एका विमानात बरेच प्रवासी प्रवास करत असतात आणि अचानक विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाला. प्रवाशांना सूचना मिळेपर्यंत विमान हवेमध्ये हेलकावे खाऊ लागतं. तेव्हा सर्व प्रवाशांना भीती वाटते, आरडाओरडा करतात, विमान चालकाला दोष देतात. एकूणच प्रवाशांची भीतीने झुंबड उडालेली असते. मात्र त्याच वेळी एक लहान मुलगी अजिबात घाबरून न जाता आपले गोष्टीचे पुस्तक छातीशी कवटाळून सर्व प्रवाशांकडे पाहत होती आणि हसत होती. ही गोष्ट एका प्रवाशाच्या लक्षात येते. देवाच्या कृपेने काही क्षणात विमान स्थिर होते आणि सुरक्षित ठिकाणी उतरवले जाते. सर्व प्रवासी देवाचे आभार मानत एकमेकाचे अभिनंदन करत विमानातून उतरू लागतात. ती छोटी मुलगी देखील आपला सीट बेल्ट काढून विमानातून उतरू लागते. तेव्हा तो प्रवासी तिला थांबून विचारतो, बेटा, मागाशी एवढे लोक घाबरलेले असताना, आरडाओरडा करत असताना तू अगदी शांतपणे त्यांच्याकडे पाहत होतीस आणि नंतर काहीही न घडल्यासारखं तू पुन्हा गोष्टीचं पुस्तक वाचत होतीस. तुला भीती नाही वाटली का? त्यावर ती मुलगी म्हणते, कसली भीती काका, या विमानाचे चालक माझे बाबा आहेत आणि सगळ्यात जास्त काळजी त्यांना माझी असणार. ते आहेत म्हटल्यावर मला काहीच होणार नाही. सांगायचं तात्पर्य एवढंच, या मुलीचा जसा तिच्या बाबांवर विश्वास असतो तसाच विश्वास आपल्या मायबाप स्वामींवर असायला हवा. आयुष्याच्या या प्रवासात स्वामी आपल्याला कधीच खाली पडू देणार नाही. श्री स्वामी समर्थ.